नमस्कार. सनातन भक्तीमध्ये स्वागत आहे. आपण बघणार आहोत पितृपक्षात काय केलं जाते नेमकं ते बघणार आहोत. पितृपक्ष हा एक हिंदू धर्मातील 16 दिवसांचा कालावधी आहे. या काळात आपले पूर्वज म्हणजे आपण त्यांना पितर म्हणतो, यांचे श्राद्ध, तर्पण, पिंडदान करून त्यांना स्मरण केले जाते. पितरांचे महत्त्व सांगलेले, पितृपक्षाचे महत्त्व सांगितलेले. हा काळ प्रामुख्याने भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होऊन अश्विन अमावस्येला, म्हणजे आपण त्याला सर्वपित्री अमावस्या म्हणतो, त्या दिवशी समाप्त होतो. म्हणजे हा 16 दिवसाचा कालावधी असते एकूण. आपले पूर्वज या काळात पृथ्वीवर येतात असे मानले जाते. त्यांना अन्न, पाणी, तूप, तिळाचे अर्पण केल्याने ते तृप्त होतात अशी मान्यता आहे. पितरांच्या आशीर्वादामुळे आरोग्य, धन, संतती सुख व समृद्धी मिळते. पितृपक्षात काय केले पाहिजे आणि काय करतात? या पितृपक्षात श्राद्ध, पिंडदान, तर्पण केले जाते. तीळ, कुश, पाणी, भात याचे अर्पण महत्त्वाचे मानले जाते. ब्राह्मणांना भोजन व दान केले जाते. आता हे दान गरिबांना जास्त केले जाते. या काळात मात्र शुभकार्य केले जात नाही, जसं लग्न, गृहप्रवेश, मुहूर्त टाळले जातात. विशेष दिवस प्रत्येक दिवशी त्या दिवशी मरण पावलेल्या पितरांचे श्राद्ध करता येते. जर मृत्यूची तिथी माहिती नसेल तर मग सर्वपित्री अमावस्याला श्राद्ध केले जाते. आणि सर्वपित्री अमावस्याला सर्व पित्र जेवतात असे म्हणतात. म्हणून मग आजोबा, पणजोबा सगळ्यांचे नावं घेऊन तर्पण करावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहायला मिळेल. थँक्यू.